ब्रेकनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय मुंबई लाईव्ह. IPS WZB आणि पराग प्रतिष्ठानच्या वतीनं नुकतंच एकांकिका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. मानसिक आजारांबद्दल जनजागृती वाढवण्यासाठी आणि अशा व्यक्तींबद्दल लोकांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. इंडियन सायकियाट्रिक सोसायटी पश्चिम विभागीय शाखेच्या अध्यक्ष डॉक्टर नीना सावंत तसंच अन्य मान्यवरांच्या हस्ते एकांकिका विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. मानसिक आजारांबद्दल जनजागृती करण्यासाठी डॉक्टर नीना सावंत यांनी तयार केलेल्या सक्षम मेंटल वेलनेस ॲपचं लॉन्चिंगही यावेळी करण्यात आलं. हे गेम आपण नॉर्मलच मानतो, रोजचा ताणतणाव काय, ह्याच्यात काही प्रॉब्लेम होणार नाही, पण हा स्ट्रेस कधीही वाढेल आणि एक भयंकर रूप घेईल. म्हणजे आत्महत्याचे जे प्रकरण वाढतात ते नैराश्य जेव्हा वाढतं त्याने शेवटची स्टेप म्हणजे आपण आत्महत्याकडे वळतो आणि हे होऊ नये म्हणून हा ॲप मी एक निर्माण केलेला आहे. हा 3 भाषांमध्ये आहे, इंग्रजी, इंग्लिश आणि हिंदी, आणि हा लोकांपर्यंत पोहोचेल म्हणजे त्यांना सोयीस्कर होईल ह्यासाठी हा 3 भाषांमध्ये केलेला आहे. हा फक्त अँड्रॉइड युजर्ससाठी सध्या उपलब्ध आहे. iOS युजर्सना वेबसाईटवर जाऊन तो डाउनलोड करायला लागेल.